समस्या आहेत. समस्याचं शहर म्हणून ओळखलं जातं असं म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे, ती बरोबर आहे. बोलण्यात हे शब्द म्हणजे हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे महत्वाचं. आणि या विषयावर कोणी बोलत नाही आतापर्यंत. बरोबर. समस्या भरपूर आहे, पण समस्याचं निवारण करणारा कोणी माणूस उभा राहते तो करत नाही, फक्त आश्वासन देते. कोणताही माणूस असो, ते खासदारपासून, आमदारपासून, मेंबरपासून, शिव असो, कोणी असो, आपल्या एरियामध्ये नगरमध्ये कोणी माणूस आला, सफाई कामगार असो, कचऱ्याची गाडी असो, कोणतंही काम असो नगरचं, त्याला म्हटलं बा की या 4 घरचं कचरं उचललं तुम्ही आणि आमच्या घरच्या इकडे गाडी काऊन नाही आहे, तो म्हणते तिथं जाऊन विचारा. म्हणजे तो त्याला सुद्धा ती उर्मटपणा कुठून तयार झाला? हे शब्द आम्हाला बोलतात, ते आम्ही निवडून देतो, हे जनता निवडून देते आणि जनतेला दादागिरी दाखवतात. कोणाच्या आधारावर? हे प्रश्न आहे माझा. कोणाच्या आधारावर? मेंबरच्या, आमदारच्या, खासदारच्या किंवा तुमच्या आधारावर? कोण ऐकते जनतेची? मला एक सांगा, कोण ऐकते जनतेची? शिव ऐकते, तहसीलदार ऐकते, आमदार ऐकते? मी आमदार जवळ गेलो, माय पोरगा 24 वर्षाचा आहे, अपंग. कायच्यासाठी गेलो? त्याच्या कागदपत्रासाठी गेलो. त्याला गाडी पाहिजे, ते चार्जिंगची निघाली म्हणून ते चालायला हे करायला. हो बरं. पोरासाठी तर नाही, अजिबात नाही. ते तर आमची ऐकतच नाही. मग आमचं आहे कोण? नागरिकांचं आहे कोण? आम्हीच तर यांना निवडून दिलेलं आहे, कारण की हे आमचे आहेत बा कार्यकर्ते. हे निवडून आल्यावर म्हणतात कोणी असो, मला कोणत्याही पक्षाचं काही घेणं देणं नाही आहे. मला फक्त काय विकास, जे अडचण आहे मूर्तिजापूर तालुक्यात, मूर्तिजापूर शहरात, त्याच्याबद्दल तुम्ही विचारा ते प्रश्न, मी त्याचं उत्तर देत आहे. याच्याबद्दल कोणी म्हणत नाही, फक्त आश्वासन देतात, मोठमोठे शब्द काढतात, सुनेरी शब्द काढतात, म्हणजे अजून एक डेव्हलप दाखवतात. हे करणार, ते करणार, असं करणार, तसं करणार, पण करत काही नाही आहे. त्याच्यात